विदर्भानंतर आता थेट जाऊयात मराठवाड्यामध्ये। आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत परभणीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित राहिल्या। उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तर स्थानिक निवडणुका महायुतीमध्ये लढू असं सुनील तटकरे म्हणाले। नांदेड शहरातल्या देगलूर नाका या परिसरात 55 वर्षीय मजुराची हत्या करून आरोपी पसार झालाय। पोलीस मारेकऱ्याचा शोध सध्या घेताना दिसतायत आणि या खुनाच्या घटनेमुळे देगलूर नाका परिसरात एकच खळबळ उडाली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 15 लाख वृक्ष लागवडीचा विक्रम करण्यात आलाय। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। वृक्ष लागवडीची वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद सुद्धा झाली आहे। संभाजीनगरच्या फुलंब्री या ठिकाणी यावर्षी पावसाचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात आहे, परंतु मका पीक चांगलं भरलं असून पावसाची गरज निर्माण झाली आहे। मका पिकाची शेवटची आणि अंतिम कोळपणी बैलजोडीच्या सहाय्याने शेतकऱ्यांकडून आता केली जाते आहे। बीडच्या कारागृहात बंदिस्त असलेल्या एका कैद्याजवळ 100 ग्रॅम गांजा आढळलेला आहे। कैद्याने एका बॉलमधून हा गांजा आणल्याचा प्रकार आहे। तर या कारागृहामध्ये संतोष हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह अन्य आरोपी देखील न्यायालयीन कोठडीत आहेत। या प्रकरणी कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।